आता आपण स्पेशली आईचा हस्तक्षेप याबद्दल बोललो, तर तुमच्या रोजच्या काउन्सिलिंग मधलं काही उदाहरण तुम्ही देऊ शकता का? मी एक डिवोर्सची केस आता हँडल केली रिसेंटली. पहिल्या केस सारखाच आईचाच फोन आला की मॅडम मला काही करून तुम्हाला भेटायचंय, अर्जंट भेटायचंय, असं तसं. तर म्हटलं अर्जंट मला माहिती नाही, तुम्ही वेळ घ्या मग आपण त्याप्रमाणे. आणि ती केस झाली, अपॉइंटमेंट आली आणि मी प्रकर्षाने हे टाळलं की त्यांना म्हटलं नाही, मुलीला घेऊन नाही यायचं, पहिलं तुम्ही या. आणि जवळजवळ 1.5 तास त्यांचं काउन्सिलिंग सेशन चाललं. मग अशी मी म्हटलं तसं की त्या आईला सगळं, माझ्या लेकीला सगळं छान पाहिजे होतं आणि एकुलती एक असल्यामुळे आईकडे एकच कॉन्सन्ट्रेट करायला एकच व्यक्तिमत्व आहे. तिच्याकडे दुसरं जॉब प्रोफाईलच नाहीये की माझी लेक तिचं खाणं पिणं, मग त्यांचं की माझी लेक असे कपडे घालते, ह्या ब्रँड वगैरे. शी इज टॉकिंग अबाउट ओनली ब्रँड अँड क्वालिटीज अँड वगैरे. आय सेड ओके ओके. मग मी त्यांना विचारलं की आता तुमचं जे लग्न झालेलं होतं त्या केसमध्ये, तर नाही ना, तो फक्त स्वतः करतो, आता कुठे त्याने स्टार्टअप, ही वॉज अ स्टार्टअप बॉय. हिला तरी मी सांगत होती पण कुठे ऐकत होती, लव्ह मॅरेज असं तसं. आय सेड ओके ओके. सगळं झालं, त्यांचं बोलणं झालं. नंतर म्हटलं की आता आपण मुलीशी बोलूया. मुलीशी जेव्हा बोलली तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या मुलीला अजिबात डिवोर्स घेण्यात इंटरेस्ट नव्हता. ती म्हणते की नाही, माझी मम्मा अशी म्हणत होती की आत्ताच एवढंच इन्कम आहे, घर पण छोटं 7 BHK घर होतं त्याचं, आणि ही मुलगी 4 BHK मधून गेली. बरं बघा, मी मगाशी म्हटलं तसं की आजकालची जी ही पिढी आहे जेन झी, त्यांना ऍडजस्टमेंट करायची पण तयारी आहे, पण त्यांना कनेक्शन पाहिजे. तिचं कनेक्शन होतं कारण ती त्याच्यावर खूप मनापासून प्रेम करते, परंतु प्रेझेंटेशन जे आहे ते कुठेतरी किंमत किंवा गोष्टींच्या बाबतीत कमी होतं. तर मी म्हटलं की साधारणतः तुझं आणि आईचं कसं असतं? ते म्हणाले नाही, आई दिवसभरातून कमीत कमी 3दा फोन असतो. सकाळी नाश्ता झाला का, काय केलंस, कसं केलं वगैरे वगैरे, दुपारी जेवलीस का, हे झालं का. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं? मी त्या मुलीचा जो अभिप्राय बघितला तर ते म्हणाले की मॅडम मी खूप कन्फ्यूज आहे, मी कळत नाही मला, मी काय करू, मला याला पण नाही सोडायचंय, पण आई म्हणते ते पण कधी कधी असं वाटतं की. म्हटलं बरं. मग मी सगळ्यात पहिलं काही केलं असेल ना, तर या काउन्सिलिंग मध्ये मी मुलीला बाजूला ठेवलेलं आणि आईला गांधारीवरून कुंतीवर आणायला मला जवळजवळ 1-2-3 महिने गेले. आणि आता जे मी तुम्हाला म्हटलं लेटेस्ट झालेली मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये मुलीच्या काउन्सिलिंग नंतर मुलीने फर्मली सांगितलं की इफ आय एम हॅव्हिंग 1 BHK आय एम हॅपी, मला याच्याच बरोबर राहायचंय. याने 4 BHK केला तरी मी हॅपी, नाही केला तरी मी हॅपी, आय वॉन्ट टू लिव्ह विथ दिस. म्हणजे असं नाहीये, तिचं प्रेम आईचं कुठे चुकतंय म्हणाल तर कसं होतं, तुम्ही खूप जास्त इन्व्हॉल्व्ह झाला तर ती गोष्ट हानिकारक होते, जशी तिच्या बाबतीत होत होती. पण सुदैवाने अगेन याच्यात स्वामींची कृपा असेल की स्वामींनी तिला कदाचित ही बुद्धी दिली असावी आईला की बाई तू एकदा बोलून घे. मे बी तिचा इंटेन्शन डिवोर्स करण्यासाठीच होतं, पण कदाचित ते काय छान गोष्टीवर येऊन थांबलं आणि तो डिवोर्स वाचला. त्याच्यामुळे हे एक उदाहरण मला देता येईल की कुठे थांबायचं हे ज्याचं त्याला कळलं तर गोष्टी खूप खूप सोप्या होतात.